नमस्कार. झिरो आवर मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. उद्धव ठाकरेंचा आजपासून सुरू झालेला 2 दिवसीय रायगड जिल्हा दौरा, त्यांचा जनसंवाद आणि या दौऱ्याचे राजकीय पडसाद, तसंच मोदी सरकारनं लोकसभा निवडणुकीपूर्वी आज संसदेत मांडलेला अखेरचा अर्थ बजेट, त्याचे अर्थ आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, या सर्वांचा आजच्या भागामध्ये आपण आढावा घेणार आहोत. तर सुरुवात करूयात उद्धव ठाकरेंच्या बातमीनं. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. प्रत्येक पक्षानं मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरेंच्या या कोकण दौऱ्याकडे पाहिलं जात आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या असे 2 दिवस मिळून उद्धव ठाकरेंच्या 6 जनसंवाद सभा आहेत. भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे या आमदारांनी एकनाथ शिंदेंचा हात पकडल्यानं रायगडमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्ष संघटनेला खिंडार पडलं. याशिवाय अनेक कार्यकर्ते देखील एकनाथ शिंदे गटात गेले आणि त्यामुळे पडत्या काळामध्ये एकनिष्ठ राहिलेले जुने सहकारी आणि पक्षाची झालेली हानी भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा दौरा असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला उभारी देण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न यशस्वी होतो का? मतदारांना ते आपल्याकडे वळवण्यामध्ये यशस्वी होणार का, याची प्रत्येकालाच उत्सुकता असणार आहे. पाहुयात आजच्या सभांमधून उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले. सगळे जे कोणी लाचार, भेकड आणि मिंदे आहेत, जे होते ते तर भाजप सोबत गेलेत. अजूनही कोणी असतील तर बेधडक जा, भेकडांवर निघून जा. कारण आपल्याला कल्पना आहे, मी नाशिकच्या सभेत बोललो होतो, भेकड जनता पार्टी. उगाचच नाही बोललो काहीतरी बोलायचं म्हणून. ही भेकडांची पार्टी आहे आणि बेडकांची पार्टी आहे. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात जाणारे बेडूक जनता पार्टी आणि स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही, ना नेते जन्माला आले, ना आदर्श जन्माला आले, म्हणून दुसऱ्या पक्षातले घ्यायचे. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन आणि तो मी पुन्हा करून दाखवेन. तुम्ही सोबत आहात म्हटलं की असे अनेकदा मी माझ्या शिवसेनेचे मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि हे सगळं ठरलं 2.5 वर्षाचं. मग 2.5 वर्ष जर तुम्ही माझी अट मान्य केली असती, आता जो काय तुम्ही चोर वाजन मांडलाय तो मांडावा लागला नसता. देवेंद्र फडणवीस त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो, आता तुम्ही आधी फुल होतात गेल्या टर्ममध्ये, त्याच्यानंतर 2.5 वर्ष विरोधी पक्ष नेते. आम्हाला वाटलं होतं की एवढं सगळी घरफोडी केलीत, तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, पण तुम्हाला केला अर्ध मुख्यमंत्री. आता तर पाव उपमुख्यमंत्री, पाव उपमुख्यमंत्री. अरे दिमागदारपणाने मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष भोगली असतीत ना, त्याच्याला चोरी केलीत तुम्ही. संघमुक्त भारत घ्या, नितीश कुमारला सांगितलं तुम्ही, गले लग जा, सगळे तुम्हाला पाहिजेत. आणि म्हणे पुन्हा टिमकी मिरवणार, अबकी बार 400 पार. अरे 400 पार होणार तर नितीश कुमार कशाला पाहिजे? त्या सोरेनला तुरुंगात का टाकताय निवडणुकीच्या तोंडावर? 400 पार होणारच ना, मग पहिले 400 पार व्हा, मग टाका तुरुंगात. मग घाईघाईने राम मंदिर का केलं? 400 पार व्हायचं होतं आणि राम मंदिर करायचं होतं. पण तुम्हाला राम मंदिर पण पाहिजे, नितीश पण पाहिजे, जे पाहिजेत ते येत आहेत त्यांना काही नाही. तर आजच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाणार आहोत आपण आपल्या पोल सेंटरला. तर आज 0 आवरसाठी आम्ही पहिला प्रश्न विचारलाय, उद्धव ठाकरेंचं मिशन कोकण 2 दिवसात 6 सभांनी उभाठा शिवसेनेला फायदा मिळेल का? 2 पर्याय तुमच्या समोर आहेत, होय आणि नाही. तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे कोकणामध्ये नव्यानं राजकीय फेरजुळणी करू पाहतायत. साथ सोडून गेलेले एकनाथ शिंदे, त्यांच्या सोबतीनं भाजप विविध राजकीय चाली खेळून उद्धव ठाकरेंचा गड असलेल्या कोकणात नामोहरम करण्याच्या प्रयत्नात आहे. आणि त्यामुळे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबई इतकंच कोकणचा हा गड शाबूत राखणं हे ठाकरेंसाठी महत्वाचं असणार आहे. पाहुयात याच संदर्भातला आमचा हा 0 आवर स्पेशल रिपोर्ट. 1.5 वर्षांपूर्वी पक्षात झालेली बंडखोरी, गमवावं लागलेलं मुख्यमंत्रीपद, हातातून निसटलेलं धनुष्यबाण आणि पक्ष,
ठाकरे गटामध्ये अधूनमधून होणारी पडझड, या सर्व घडामोडीनंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा लढा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यासाठी त्यांनी निवडलंय कोकणचं रण. गेली 3.5 दशकं कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. त्यातही तळकोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांची पूर्वापार मुंबईशी नाळ जोडलेली असल्यानं इथं नेहमीच शिवसेनेला ठाकरेंना पाठिंबा मिळालाय. पण शिवसेना फुटल्यानंतर या भागातील शिवसैनिकांमध्येही उभी फूट पडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर हा गट टिकवण्याचं आव्हान उभं आहे. 2005 साली नारायण राणे जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा एक शिवसेनेला कोकणामध्ये पहिला दणका बसला. 1.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेने जे बंड केलं तो दणका मात्र त्याहून मोठा झाला आणि त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे मिळून जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचा विचार केला आणि इथल्या विधानसभा मतदारसंघांचा विचार केला. ते 50% आमदार हे बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व मानणाऱ्या शिवसेनेचे किंवा उद्धव ठाकरेंचं म्हणून होतं नेतृत्व मानणाऱ्या शिवसेनेतून बाहेर पडलेले आहेत. पडझड रोखणं हे आवश्यक होतं. खरं तर मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी त्या मानाने बराच उशीर केला आहे कोकणामध्ये येण्यासाठी. तो शिवसेनेचा तळाचा सैनिक मात्र अजूनही बऱ्यापैकी शिवसेनेशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी निष्ठावान असं दिसतं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा विचार केल्यास एकनाथ शिंदे यांना 6 आमदारांनी साथ दिली आहे. भाजपनं देखील आता शिवसेनेच्या याच बालेकिल्ल्यात आपली पाळमुळं अधिक घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच धनुष्यबाण या चिन्हाशिवाय उद्धव ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. त्यासोबतच सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या तुलनेत विकास कामांमध्ये मागे असणं तसंच भाजपच्या साथीनं शिवसेनेने केलेली राजकीय कोंडी आणि कोकणातल्या निष्ठावंतांमागे लागलेला चौकशीचा ससेमिरा अशी आव्हानं सध्या उद्धव ठाकरेंपुढे आहेत. ह्या वर्षामध्ये लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुका होणार आहेत आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे सध्या 1.5 वर्षाच्या राजकीय परिस्थितीमध्ये जे सत्यांतर घडलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा आमचा शिवसैनिक असा उसळून उठलेला आहे. त्यांना एकदा वाट पाहतोय कधी आम्हाला निवडणुकीच्या मतदानाची संधी मिळते आणि म्हणून या पार्श्वभूमीवरती उद्धव साहेबांचा दौरा हा निश्चितपणे आम्हाला एक दिशा देणारा ठरेल. शिवसेनेचाच बालेकिल्ला हा सिंधुदुर्ग आहे. याआधी सुद्धा शिवसेनेमध्ये फाटाफूट होऊन सुद्धा त्यानंतर सुद्धा शिवसेनेने नवीन भरारी घेऊन शिवसेनेचे आमदार खासदार या गावाने निवडून दिले आणि जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे या दौऱ्याचा निश्चितपणे आम्हाला फायदा होईल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीत उमेदवारीवरून सुरू असलेली रस्सीखेच पाहता ठाकरेंच्या शिवसेनेनं लोकसभा प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांचा ओढा अद्यापही उद्धव ठाकरे गटाच्याच बाजूने असल्याचं सांगितलं जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर फार पडझड होऊ नये हा या दौऱ्याचा एक मुख्य उद्देश. यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची उमेद वाढायला मदत होऊ शकते. सिंधुदुर्गहून सदाशिव लाड आणि रत्नागिरीहून अमोल मोरेसह टीम 0 अवर, एबीपी माझा. तर तिकडे कोकणामध्ये उद्धव ठाकरे संपूर्ण ताकदपणाला लावत असले तरी त्याच कोकणातील त्यांचे साथीदार मात्र साथ सोडताना दिसतात. बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवींनी आज ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश केला. 1990 ते 2014 अशी सलग 25 वर्ष सूर्यकांत दळवी दापोली मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मातोश्रीकडून मोठी जबाबदारी मिळेल अशी आशा दळवींना होती. पण राजकीय कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री अनंत गीते यांच्याकडे दापोली विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवल्यानं ते उद्धव ठाकरेंवरती नाराज असल्याचं सांगण्यात येत होतं. 25 वर्ष आमदार झाल्यानंतर मी कुणा टीका करणं, आरोप करणं ही माझी संस्कृती नाही, ही माझी विचारसरणी नाही. परंतु आमदारकी संपल्यानंतर कचऱ्याच्या टोपलीत पडल्यासारखी अवस्था जर सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची होणार असेल तर त्याला कुठेतरी कोणतरी हात मारून बोलत असेल तर त्यांच्या मदतीनं या जनतेची पुन्हा सेवा सातत्याने करत राहण्याकरता आजचा हा दिवस उगवलेला आहे. तर पक्षामध्ये झालेली बंडखोरी आणि सहकाऱ्यांनी सोडलेली साथ
यामुळे कोकणातली समीकरणं उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच बदललेली आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनाही निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरण्यासाठी नव्या गणितांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. रायगडमधून एक एक मोहरा गळत असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या स्नेहल जगतापांचा पक्ष प्रवेश करून घेतला. शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या विरोधात महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांना ठाकरे गट बळ देण्याची शक्यता आहे. तसंच रायगडमध्ये जोर असलेला शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसशी जुळवून घेतल्यामुळे उद्धव ठाकरे रायगडच्या मतदारांपुढे आघाडीचा सक्षम पर्याय उभा करू शकतात असं बोललं जातं. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी अनंत गीतेंना उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याची घोषणा शेकाप सरचिटणीस जयंत पाटलांनी यापूर्वीच केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा रायगड दौरा संघटनेसाठी महत्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यामध्ये रायगड लोकसभेसाठी अनंत गीते यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे करू शकतात आणि याच विषयाला अनुसरून आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला. तर प्रश्न पुन्हा एकदा, उद्धव ठाकरेंचं मिशन कोकण 2 दिवसात 6 सभांनी उबाठा शिवसेनेला फायदा मिळेल का? पर्याय होते 2, होय किंवा नाही. आणि त्यावरती ज्यावेळेला तुम्ही व्यक्त होता एक्स वरती शरद सोळंके म्हणतायत स्वबळावर लढून पुन्हा स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांना प्राधान्य दिलं तरच जनता पाठीशी उभी राहील. जगन्नाथ म्हात्रेंचं म्हणणं आहे रायगड हा शिवसेनेचाच आहे आणि शिवसेनेचाच राहील. त्यानंतर पुढची प्रतिक्रिया येते शैलेश नाईक यांची. आता घरातून बाहेर पडायला खूप उशीर झालाय असं ते म्हणतात. तर महेश मोरे म्हणतात कोकणातून उद्धव ठाकरे गट काही दिवसांपूर्वी हातातून गेलाय, आज नाही समजणार, येणाऱ्या निवडणुकीत समजेल असं ते युट्यूब वरती व्यक्त होताना म्हणतात. युट्यूब वरती पुढची प्रतिक्रिया आहे नागेश कायस्थ यांची. नागेश म्हणतात उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींनी एकत्र निवडणूक लढवावी, नाहीतर महाराष्ट्रात भाजपला नुकसान होईल. युट्यूब वरती संतोष कांबळे म्हणतात उद्धव ठाकरेंना सहानुभूती नक्कीच आहे, आता जनता फक्त निवडणुकीची प्रतीक्षा करते. फेसबुक वरती प्रणव काटकर व्यक्त होत आहेत. प्रणव म्हणतात उद्धव ठाकरे लोकशाही वाचवण्यासाठी तत्पर आहेत, तर भाजपचं हिंदुत्व फक्त मतांपुरतं आहे. तर एकूणच कोकणामधलं राजकारण, सध्याची राजकीय परिस्थिती, आव्हानं प्रति आव्हानं या सर्व मुद्द्यांवरती सविस्तरपणे बोलण्यासाठी 0 अवर मध्ये आज आपल्या सोबत उपस्थित आहेत भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे. नितेशजी, 0 अवर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बरं, मला विचारायचंय की मिशन कोकण प्रत्येकानं फार मनावरती घेतलेलं आहे, मात्र मिशन कोकणची तुमची म्हणजेच भाजपची तयारी कुठपर्यंत आली आहे? एक लक्षात घ्या, आमच्यासाठी मिशन कोकण हा फक्त निवडणुकीपुरता नाहीये. बरं, कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी 365 दिवस 24 तास झटकणारे आम्ही सगळे कोकणप्रेमी कार्यकर्ते आहोत. सन्मान्य राणेसाहेब असो, सन्मान्य रवी चव्हाण साहेब असो आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो आणि आमचे देवेंद्रजी आणि आता अजितदादा असो, आम्ही सगळेजण कोकणाचा विकास करण्यासाठी आम्ही सातत्याने एवढ्या वर्षानुवर्ष आम्ही आमच्या पद्धतीने कृतीतून प्रयत्न करत आलेलो आहे. नुसतं निवडणुकीपुरती मतांसाठी भीक मागण्यासाठी आम्ही कोकणामध्ये येत नाही. कारण आमच्या कोकण हे पर्यटन जिल्हा, पर्यटन भाग आहे. इकडे पर्यटक काही दिवसासाठी येतात, फोटो काढतात, हॉटेलमध्ये जेवतात, आमच्या आजूबाजू बीचवर फिरतात आणि निघून जातात. आणि त्याच पद्धतीने आताचे हे 2 दिवसाचे विषय होणार आहेत. पण हे सगळं हे पर्यटक परत आमच्या कोकणातून निघून गेल्यानंतर आम्ही सगळेजण 365 24 तास आमच्या जनतेसाठी उपलब्ध असतो ना. आम्ही नुसतं काय फक्त निवडणुकीसाठी येणार, मग मोठी मोठी भाषणं करणार आणि मग निघून जाणार इथपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे आमचे सगळे मित्र पक्ष आणि शिवसेना नाहीये. आम्ही सगळे एकत्र मिळून आमच्या कोकणाचा विकास करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. गेल्या 2 वर्षापासूनच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कोकणामध्ये झालेला विकास
हा जनतेला पचलेला आहे, कळलेला आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो, झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल बघा. आता आपण जे बोलत होतात, मी थोडं आपलं ऐकत होतो की बाबा आता उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे किंवा खालचा मतदार आज पण सिंधुदुर्ग रत्नागिरीचा उद्धव ठाकरे बरोबर आहे. अगर असं असतं खरंच तर मग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल असे कसे आले? मग असं असतं तर मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांबरोबरच्या शिवसेनेमध्ये कशाला होत आहेत? म्हणून मला असं वाटतं की आता कोकणातल्या जनतेला कळलेलं आहे की बघा हे जे काही फुलपाखरू येतं हे काय 2 दिवसासाठी येणार आणि मग उडून जाणार. पण सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडच्या जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की महायुतीचं सरकार म्हणून आम्हीच त्यांच्या सेवेसाठी आहोत, आजही आहोत, उद्याही राहणार आणि कायमस्वरूपी त्याची सेवा करत राहणार. बरोबर आहे नितेशजी, मगाशी तुम्ही उल्लेख केलात की मी जे म्हणत होतो ते तुम्ही ऐकलं, मात्र त्या प्रतिक्रिया या सोशल मीडियावरती 0 आवरच्या प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या होत्या, ज्या आपण ऐकवत होतो. पुढचा प्रश्न आपल्याला थेट विचारावासा वाटतो की उद्धव यांचा 2 दिवसांच्या 6 सभांचा धडाका जरी लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असला तरी देखील हा दौरा त्यांना किती फळणार आहे असं वाटतं? जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे आमच्या सिंधुदुर्गात आलेले आहेत, उदाहरण मी सिंधुदुर्गाचं उदाहरण देईन, तेव्हा आम्ही त्या निवडणुका जिंकलेलोच आहोत. उदाहरण माझ्या विरुद्ध 2019ला पुरा राज्यामध्ये युती होती. फक्त माझ्या कणकवली मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंनी फितुरी करून गद्दारी करून तिथे शिवसेनेचा एक उमेदवाराला एबी फॉर्म दिला. तिथे त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वतः उद्धव ठाकरे आलेले, प्रचार सभा घेतली, पण मी 14 पेक्षाही जास्त मतांनी निवडून आलेलो आहे. म्हणून उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यांचा काही फायदा होत नाही ह्याचं कारण असं, ही काय नुसतं राजकीय टीका नाहीये. कारण का एक लक्षात घ्या, जेव्हा उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा नेमकं कोकणासाठी त्यांनी काय केलं ह्याचा हिशोब ते मांडू शकतात का? चला, त्यांनी हे 2 दिवसाचा दौरा आहे ना, 1 तासासाठी खुलं व्यासपीठ तयार करावं. त्यांच्या काय ते काय जनता न्यायालय प्यायला हे सगळे जे काही सुरू केलेलं आहे ना, चला एक खुलं व्यासपीठ करा. त्यांचा हिशोब 2-2.5 वर्षाचा मुख्यमंत्री कालावधीचा कोकणासाठी घेतलेले निर्णय. आता आज उदाहरण त्यांनी रायगडच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या कोकणामध्ये 2.5 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये 2 वादळं आली. आता ह्या दोन्ही वादळ जेव्हा आली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारने नेमकं कोकणाला काय दिलं ह्याचा हिशोब कधीतरी झाला पाहिजे, वस्तुस्थिती कधीतरी कळली पाहिजे. उदाहरण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जे काही निधी देण्याचं ठरलेलं त्याचे एक दमडीही आम्हा लोकांना भेटलेलं नाहीये. 1 रुपयाही पण त्या निमित्ताने आलं नाहीये. हे जे काय महाशय आज 2 दिवसासाठी कोकणामध्ये येत आहेत मुख्यमंत्री म्हणून, ते 14 मिनिटासाठी एकदा पाहणी दौरा 14 मिनिटं जमिनीवर होते, बाकी हेलिकॉप्टरने आले, 14 मिनिटं थांबले आणि परत निघून गेले. एवढं त्यांच्या कोकणावर प्रेम. त्यांचा सुपुत्र तो तेव्हाचा त्या सरकारमधले ते पर्यटन मंत्री होते. पर्यटन मंत्री म्हणून आदित्य ठाकरे हे कितींदा कोकणात आले हे त्यांना तुम्ही विचारा, मी विचारण्यापेक्षा. बरोबर आहे नितेश, सांगतोय की कोकणातल्या जनतेला कळलेलं आहे बाबा मुख्यमंत्री असताना तुम्ही काय केलं नाही आणि आता तुम्ही भारतीय जनता पक्ष, आमचे मोदी साहेब, आमचे फडणवीस साहेब, आमचे एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्यावर फक्त टीका टिप्पणी करण्याच्या पलीकडे हे काहीच करणार नाहीये. बरोबर आहे. कोकणातला जो माणूस आहे किंवा सर्वसामान्य जनता आहे ती देखील हे सगळं पाहतच असणार. या विषयावरती मी आपल्याशी वेगळ्या प्रश्नावरती थोडी चर्चा करणार आहेच, मात्र मला तुम्हाला आता हे विचारावं असं वाटतंय की शिवसेनेचा गड म्हणून कोकण खरं तर ओळखलं जायचं, मग कोकणातल्या मावळ्यांनी उबाठा शिवसेनेची साथ का सोडली? मावळे कुठे गेले, का गेले? ह्याचं कारण असं आहे की आदरणीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचं की शिवसेनेचा कणा हा कोकण आहे आणि बाळासाहेबांनी तसं कोकणाला न्याय दिला. पण पुढे गेल्यानंतर अगर तुम्ही बघितलं की उद्धव ठाकरेंची जी कारकीर्द सुरू झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी सातत्याने कोकणातल्या जनतेला आशा दाखवली की तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी निवडून द्या आणि आम्ही तुम्हाला विकास देऊ, आम्ही तुम्हाला रोजगार देऊ. पण जेव्हा जेव्हा त्यांच्या हातात रोजगार देण्याची संधी आली तेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कोकणाचं फक्त विकासाचा आणि प्रकल्पाचा नुसतं विरोध केलेला आहे. एक प्रकल्प स्वतः
मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीमध्ये तिथे आणू शकले नाही. त्याचबरोबर जिथे जिथे विकास तुम्ही फक्त जिल्हा नियोजनचे पाहिजे आकडे बघा. उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्ग असो, रत्नागिरी असो, ह्यांचे जिल्हा नियोजनची निधी कमी करण्यात आली अशी परिस्थिती उद्धव ठाकरे. अगर उद्धव ठाकरेंचं कोकणावर खरंच प्रेम असेल, खरंच प्रेम होतं आणि कोकणातल्या जनतेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भरभरून दिलेले आहेत. आणि जेव्हा हे सगळे जे लोकप्रतिनिधी म्हणजे गोगावलेजी असतील, उदय सामंतजी असतील, दीपक केसरकरजी असतील, या सगळे जे काय आज शिंदे साहेबांचे खंदे असे शिलेदार म्हणून काम करतात, त्या लोकांना कळलेलं आहे की बाबा हा माणूस फक्त स्वार्थासाठीच कोकणाकडे पाहतोय. आता पण मी तुम्हाला एक उदाहरण देतो. गेल्या 2 महिन्या अगोदर आदित्य ठाकरेंचा एक दौरा खळा बैठक म्हणून झालं, तेव्हा मी तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब गोव्यामध्ये सुट्टीसाठी आलेले आणि सुट्टीच्या मध्ये त्यांनी 1-2 तास सिंधुदुर्गामध्ये यायचे, खळा बैठक करायचे आणि परत सुट्टी करण्यासाठी गोव्यामध्ये आदित्य ठाकरे आणि कुटुंब निघून जायचे. हे यांचं कोकणावरचं खरं प्रेम. म्हणून आपल्याला सांगतो ही सगळी जी वस्तुस्थिती आहे ना, शेवटी आता कोकणाच्या जनतेला कळलेली आहे, त्यांच्या लोकप्रतिनिधींना कळलेली आहे. आणि जसं राजन साळवीजींनी आपल्याला इथे प्रतिक्रिया दिली, कोकणाची जनता पण वाट पाहते की आता एकदाच या उद्धव ठाकरेंच्या उभाटाच्या नावाला लागलेला जो शाप आहे, मग तो विनायक राऊतांच्या नावाने असो, मग भास्कर जाधवाच्या नावाने असो, राजन साळवीच्या नावाने असो, वैभव नाईकच्या नावाने असो, हा लागलेला जो शाप आहे तो पुसून काढण्यासाठी शाप लागला असं तुमचं म्हणणं आहे, थांबलेली आहे. आणि त्याचा उत्तर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल. बरं, त्याचं उत्तर हे मतदारांनाच द्यावं लागेल. एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे असा की बाळासाहेबांच्या काळातली शिवसेना आणि कोकणी माणूस किंवा कोकण हे नातं फार वेगळं होतं, मात्र ते हळूहळू तुटत गेल्याची काही कारणं तुम्ही सांगितली. आता मात्र एवढा फरक का पडलेला आहे? कोकणी माणसाला शिवसेना आपलीशी का वाटत नाही? तुम्ही म्हणालात मगाशी की आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्या शिव्या शाप असतील, या जरी कितीही गोष्टी लागल्या तरी देखील सर्वसामान्य मतदारांचं काय? त्यांना विकास नेमका कोण देणार आहे आणि तो विकास कोकणी माणसाचा कधी होणार? चांगला प्रश्न विचारला. याचं कारण असं आहे, कोकणातल्या जनतेने जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंवर विश्वास टाकला की उद्धव ठाकरे नेहमी त्यांना येऊन सांगायचे की माझा खासदार निवडून द्या, माझा आमदार निवडून द्या, मी माझी सत्ता आल्यावर तुमचा विकास करीन. आता 2014 ते 2019 मध्ये पहिले उद्धव ठाकरे 14 ते 19 मध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर सत्तेमध्ये होते, तेव्हा त्या 5 वर्षांमध्ये त्यांचेच पालकमंत्री होते. तेव्हा काय भारतीय जनता पक्षाला कुठलाही अधिकार त्यांनी कोकणातला दिला नव्हता, फक्त त्यांचेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे हे त्यांचेच पालकमंत्री होते. तेव्हा काय झालं नाही. तसंच जेव्हा 2.5 वर्ष स्वतः मुख्यमंत्री झाले, स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर पण कोकणातला म्हणजे ज्या कोकणाने मराठवाडा आणि कोकण हे शिवसेनेचे खरे आधारस्तंभ असं आपण जसं म्हणतो, ज्या कोकणाने सातत्याने शिवसेनेच्या प्रत्येक हाकेला ओय दिलेला आहे, पण शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने किंवा उद्धव ठाकरे नेतृत्व म्हणून नेमकं कोकणाला काय दिलं? सादर तुम्हाला उदाहरण तुम्हाला सांगतो थोडक्यात. कोकणातल्या जनतेच्या साठी आलेला प्रत्येक प्रकल्प, मग तो रिफायनरीचा प्रकल्प असो, मग तो सीवर्ड प्रकल्प असो, पहिला एअरपोर्टचा विरोध असो, कुठलाही कारखाना कुठलाही उद्योग आमच्या कोकणामध्ये आला ज्यासाठी आमच्या कोकणातली मुलं फार आतुरतेने वाट पाहतात. कारण एक लक्षात घ्या की आमच्या कोकणात तुम्हालाही परिस्थिती कदाचित माहीत असेल की मुंबईमध्ये राहणारा कोकणातला माणूस आणि कोकणातला राहणारा जो कोकणात त्यांच्यामधले असलेले जे नातं आहे, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या गावामधल्या माझ्या कोकणामध्ये रोजगार निर्मिती व्हावी, माझ्या गावामध्ये राहून माझे नातेवाईक माझ्या आई वडिलांबरोबर राहून मला नोकरी करण्याची संधी मिळावी. आणि जेव्हा जेव्हा कुठलाही मोठा प्रकल्प कोकणासाठी जाहीर होतो, उद्धव ठाकरेचे लोक त्याला विरोध करतात. आणि विरोधामुळे त्याचा परिणाम हा कोकणामध्ये जाणवतोय असं आपलं म्हणणं. विरोध करतायत ते सीवडला विरोध करतायत. ह्याच्यातून आता कोकणातल्या जनतेला मुक्तता पाहिजे. बरोबर आहे, मात्र कोकणातल्या जनतेचा विकास व्हावा एवढीच अपेक्षा आपण झिरो अवरच्या माध्यमातून देखील व्यक्त करणार आहोत. धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याबरोबर झिरो अवरच्या माध्यमातून चर्चा केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर एकंदरीतच रायगड जिल्ह्याचा दौरा आटोपल्यानंतर 4 आणि 5 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे हे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग तसंच रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेशी देखील संवाद साधणार आहेत.
उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही काय कौल दिलेला आहे आणि तो पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर. तर आज आपल्याला युट्यूबवरती 20,000 मतं मिळालेली आहेत. विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंचं मिशन कोकण 2 दिवसात 6 सभांनी उभाठा शिवसेनेला फायदा मिळेल का? होय म्हणणाऱ्यांची आकडेवारी आहे 82%, नाही म्हणतात 18%. त्यानंतर इंस्टाग्रामवरती आज 3,000 मतं मिळालेली आहेत. होय म्हणणाऱ्यांचा आकडा आहे 66%, 34% जनता म्हणतेय नाही. त्यानंतर फेसबुकवरती देखील जी मतं आपल्याला प्राप्त झालेली होती त्यापैकी होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 60%, 40% जनता म्हणतेय नाही. तर एक्स वरती ज्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत त्यानुसार 65% जनता होय म्हणते, नाही म्हणणाऱ्यांची आकडेवारी टक्केवारी आहे 35%. तर राज्यामधील 288 जागांपैकी कोकणात विधानसभेच्या तब्बल 25% म्हणजेच 75 जागा आहेत. यात मुंबईमधल्या 36 जागांचा सुद्धा समावेश आहे. गेल्या विधानसभेला भाजप सेना युतीनं या 75 पैकी 56 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेनं 30 तर भाजपनं 26 जागांवर विजय मिळवला होता. साधारण 1990 पासून कोकण विभाग हा कायम शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या सोबत राहिलेला आहे. मुंबईच्या बाहेर सर्वात आधी शिवसेना झपाट्यानं कुठे वाढली असेल तर ती कोकणात. बाळासाहेबांवर मनापासून प्रेम करणारा शिवसैनिक या मातीनं दिला. कोकणानं शिवसेनेला मतं दिली, आमदार दिले, खासदार दिले, सतत साथ दिली. मात्र शिवसेनेनं कोकणाला काय दिलं असा प्रश्न गेले काही वर्ष विचारला जाऊ लागलाय. मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना अचानकपणे राज्याचं मुख्यमंत्री पद मिळालं, ते तितक्याच अचानकपणे गेलंही. शिवसेनेचे 40 आमदार पक्ष सोबत घेऊन निघून गेले आणि त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. काम करणारे, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरणारे बहुतांश नेते आणि शिवसैनिक आता एकनाथ शिंदेंसोबत आहेत आणि त्यामुळे आपल्या शक्तीचा अंदाज घेण्यासाठी, ती वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे फिरतायत. याचा त्यांना खरंच फायदा होईल का, की हा पट्टा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजप दाखवत असलेल्या विकासाच्या स्वप्नांना साथ देईल हे आगामी काळात कळेलच. ही लढाई सोपी नसेल एवढं मात्र नक्की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.